ओके, विल सॉल्व लिनियर इक्वेशन प्रॉब्लेम सेट 1, त्यातला सेक्शन 6, त्यातला 3rd आणि 4th आपण सॉल्व करणार आहे. ज्यावेळी तुम्ही हा प्रॉब्लेम बघणार, पहिली गोष्ट, डोंट गेट कन्फ्यूज होऊ नका, ध्यान दो, डोंट गेट कन्फ्यूज्ड. दुसरी गोष्ट, you have to apply your mind. How I can convert these equations into standard form of linear equations, हा पहिला विचार करा. मला हे 1/x 1/y हे असं नको आहे. मला I want in the straight line, in a standard format of ax plus by is equal to c. How I can bring, थोडं जर तुम्ही प्रॅक्टिस केला तर तुम्हाला हे करणं अगदी शक्य आहे. थोडं जरासं आपलं माइंड अप्लाय करायला पाहिजे. इथं डिनॉमिनेटरला XY आहे आणि इथं X आणि Y आहे. जस्ट इमॅजिन करा, ही जर लेफ्ट हँड साईड जी आहे, समजा आपण जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर आपल्याला ह्याच्या डिनॉमिनेटरला काय मिळेल? XY मिळेल. मिळणार की नाही मिळणार बघा. You can make x into 231. So 231x plus 148y and whole divided by xy. मग दोन्ही साईडला xy आले की you can cancel each other. So एक एक्झाम्पल मी तुम्हाला हे करून दाखवतो. So we can say cross multiplying आपल्याला काय मिळतं बघा. आपल्याला x ने मल्टिप्लाय करू. So we'll get 231x plus y ने मल्टिप्लाय केलं 148y divided by x into y and this equal to 527 divided by xy. अरे कुछ समझ में आ रहा है नहीं आ रहा है? कुछ समझ में आ रहा है नहीं आ रहा है? So here मी क्रॉस मल्टिप्लाय केलं, x ने 231 ला मल्टिप्लाय केलं 231x प्लस 148y and divided by xy. आता दोन्ही साईडला डिनॉमिनेटरमध्ये काय आलेलं आहे? xy आहे. करेक्ट. सो आय कॅन सिम्प्लिफाय xy इथं आहे, आय कॅन कॅन्सल xy. सो आय विल गेट अ सिम्प्लिफाईड इक्वेशन ऑफ 231x प्लस 148y is equal to 527. So this is the first equation I get which is simplified. Correct? Let us coming down here. इथं पण xy आहे. So let us multiply here. आता x ने मल्टिप्लाय करू. So what will get? x ने मल्टिप्लाय केल्यानंतर 148x प्लस y ने मल्टिप्लाय करू 231y divided by x into y and that is equal to 610 divided by xy. xy ने xy को मार दिया. So I will get the equation here. हे इक्वेशन मी इथं लिहितो. So this is equal to 148x plus 231y is equal to 610. This is the second equation. I got it. बरोबर आहे ना? आता आपल्याला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आपल्याला इक्वेशन मिळालेले आहेत. x आणि y ची पॉवर किती आहे? 1 आहे. सो दीज आर स्टँडर्ड लिनियर इक्वेशन्स. दुसरी गोष्ट, इथं 231x चा कोएफिशियंट आहे, दुसऱ्या इक्वेशनला y चा कोएफिशियंट 231 आहे. इथं y चा कोएफिशियंट आहे 148, दुसऱ्या इक्वेशन मध्ये 148x चा कोएफिशियंट आहे. म्हणजे हाऊ टू सॉल्व दिस? एकदा ॲडिशन करा, एकदा सबट्रॅक्शन करा. सो यू विल गेट 2 सिम्प्लिफाईड इक्वेशन्स आणि ते सॉल्व करणं सोपं आहे. सो या ठिकाणी विल डू फर्स्ट ॲडिशन करू आपण. फर्स्ट ॲडिंग. If we add 231 plus 148, so it is going to be 379x plus 379y plus 7, 2 and 1 6, sorry, 2 and 1 3 and 1137. दोघांची ॲडिशन केली 379x plus 379y is equal to 1137. हे इक्वेशन मिळालं. आता 371 ने डिवाइड करू तर काय येईल बघा. सो x प्लस y इज इक्वल टू 1137 डिवाइडेड बाय 1137 डिवाइडेड बाय 371. हाऊ मच? यू विल गेट 3. बघा इथं 379. आय कॅन डू इट समवेअर.
इथे करतो 379 इंटू 3. मी मराठी मीडियमचा आहे. 9 त्रिक 27, 7 हातचे आले 2, 7 त्रिक 21 आणि 2 23, हातचे आले 2, 3 3 9 and 2 11. So you can do it. So you'll get the answer 1137. So this is a third simplified equation we get. If we do subtraction, करता येईल ना? करूया. So let us do. So 231x plus 148y is equal to 527. आता इथं x चा कोएफिशियंट आहे 231, इथं x चा कोएफिशियंट आहे 148. तर पहिल्या इक्वेशन मधनं दुसरं इक्वेशन मायनस करूया. सो विल गेट अ पॉझिटिव्ह व्हॅल्यू. सो हिअर मायनस 148x plus 231y and that is equal to 610. So let us do subtraction now. This is a minus, so it will become minus, So 231 minus 148, 11 minus 2, 3. 1 गेला, 13 5 गेले 8. So this is 83. So 83x. This is minus 83y. And this is again, या दोघांच्या मध्ये जर मायनस केलं तर you will get again minus 83. Minus because 610 is a bigger value. 83 ने सगळे डिवाइड करू. So we'll get x minus y is equal to minus 1. So this is the fourth equation we got. X minus y is equal to minus 1. दोन सिंपल इक्वेशन मिळालेले आहेत. So we can solve now. So let us, x plus y is equal to 3, x minus y is equal to minus 1. दोघांची ॲडिशन करू. y ने y को मार दिया. 2x is equal to 2, x is equal to 1. We got the answer. x is equal to 1. x व्हॅल्यू पुटअप करू. इथं कुठल्या इक्वेशनमध्ये पुटअप करू? This is the third equation. This is the fourth equation. We'll put in the first equation, third equation. 1 plus y is equal to 3. So y is equal to 2. So we got the answer, y is equal to 2. So as simple as that. कुछ समझ में आया ना? अच्छा, very good. महत्वाची पहिली स्टेप आहे टू कन्वर्ट द नॉन लिनियर इक्वेशन इनटू लिनियर फॉर्म. ही पहिली स्टेप. दुसरी, जर त्याचे कोइफिशियंट जर असे शफल झाले असेल, असे क्रॉस झाले असतील, तर बेटर वे एकदा ॲडिशन करा, एकदा सबस्ट्रॅक्शन करा. सो यू विल रिमेन विथ टू सिंपल लिनियर इक्वेशन्स विच यू कॅन इझिली सॉल्व. सो यू विल गेट द व्हॅल्यूज. सो लिहून घ्या and then we'll go to the next question. Okay, we'll go here now. Before we proceed, तुम्हाला जर माझे टीचिंग आवडत असेल, if you understand my teaching, तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल जर केलं नसेल तर. शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये थँक्यू, तुमच्या क्वेरीज, तुमचं डाऊट्स लिहा सो दॅट आय कॅन रीच टू यू. तुमच्या मित्रांना सांगा आणि सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका सो दॅट यू विल गेट नोटिफिकेशन. ओके, कमिंग डाऊन टू दिस इक्वेशन नाव. या इक्वेशन आपण हाऊ टू सॉल्व, राईट? सो इथे एक्स वाय आहे, इथे एक्स वाय. आपल्याला एक्स वाय नको आहे आपल्याला. इफ एक्स आणि वाय मल्टिप्लाय झालं तर आपलं लिनियर इक्वेशन होणार नाही. सो आपल्याला एक्स वाय इलिमिनेट करायचे आहेत. बघू आपण कसं करता येते. लेट अस ट्राय टू डू इट, राईट? ओके, तुम्ही या इक्वेशन मध्ये बघितला असाल तर इथं एक्स आणि वाय होता, त्याला आपण डिनॉमिनेटरला एक्स वाय घेतला, करेक्ट? इथं डिनॉमिनेटरला एक्स वाय आहे.
खरं पुढं कॅन्सल करायला ह्याच्या खाली 5ला डिवायडेड बाय XY आहे का सिमिलर टू दिस वन? इथं नाही आहे. सो ह्याला वेगळ्या पद्धतीने विचार करायला पाहिजे. ह्याला आपण बघा मी तुम्हाला करून दाखवतो सो यू विल अंडरस्टँड. I will separate the terms. How I'll separate? 7x divided by xy minus 2y divided by xy is equal to 5. Yes, I can do like this way. x next को मार दिया 7 upon y minus y ने y को मार दिया 2 upon x is equal to 5. Okay, so this is the first equation I get. Let us go on this side. Let us go on this side. 8x divided by xy plus 7y divided by xy is equal to 15. x next को मार दिया 8 upon y plus y ने y को मार दिया 7 upon x is equal to 15. So this is the second equation we got. तर आता दोन इक्वेशन आपल्याला मिळाली पण ही लिनियर इक्वेशन आहेत का? नाही आहेत. These two are not linear equation. We have to convert them in the form of linear equation. How? Okay. Let 1 upon y is equal to m and 1 upon x is equal to n. 1 upon y ला काय म्हणू आपण? m म्हणू. 1 upon x ला n म्हणू. आपण असे न्यूमेरिकल्स सॉल्व केलेले आहेत म्हणून मी जास्त डिटेलमध्ये तुम्हाला सांगत नाही आहे. आपल्याला काय मिळेल इथे? सो 1 upon y म्हणजे m म्हणजे 7m minus 2n is equal to 5. This is the third equation we get. आणि इथे काय मिळेल? सो हिअर 8 upon y म्हणजे 8m right? Or I'll write down here directly 8m plus 7x, sorry not 7x, 7n is equal to 15. This is the fourth equation, correct? So आता दोन linear equations मिळाले आहेत. You can solve easily, right? How you can solve? You can solve by determinant method or you can solve by standard method. How? आता इथं आपल्याला काहीतरी eliminate करायला पाहिजे, right? So instead of that we can use या दोन्हीसाठी we can use determinant method, right? Determinant method. चलो determinant method करते हैं, right? Okay. Determinant जर मेथडने जर मला सॉल्व करायचं असेल तर मी हे इक्वेशन इथंच लिहितो मी 8m plus 7n is equal to 15. This is the fourth equation. So हे इथलं पुसतो मी to solve by determinant method, right? So this is a A1, this is a B1, this is a C1, this is a A2, this is a B2 and this is a C2. Solving by determinant. Solving by determinant. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे d dx dy पाहिजे आपल्याला. सो d इज इक्वल टू d म्हणजे काय? d म्हणजे ab म्हणजे काय लिहिणार बघा. ab म्हणजे a1 b2 minus a2 b1, करेक्ट? सो दिस इज a1 किती आहे? 7. b2 किती आहे? 7 minus a2 is how much? a2 is 8. b1 is equal to minus 2. b1 किती आहे? minus 2. So 7 7 49 minus minus plus, so 16. So we'll get the value of d and that is equal to, so d is equal to, or I'll write down here. So this is equal to 65. d is equal to 65. Okay, d मिळाला 65. Okay, now dx म्हणजे काय? तुम्हाला मी एक फॉर्म्युले सांगितले आहेत किंवा एक ट्रिक सांगितले. CBAC. CB stands for what? CBAC. You know that CBAC. CB stands for x and AC stands for y. सो आपल्याला dx काढायचं आहे. यातला x म्हणजे तर इथं x आहे का? इथं x आहे का? x नाही आहे, हा इथला m आहे. m च्या ऐवजी आपण इथं सो विल से dm. ओके, सो विल से dm कारण इथं आपला व्हेरिएबल काय आहे? m आहे.
सो दिस इज इक्वल टू CB. CB म्हणजे काय येणार? C1B2 minus C2B1. So let us put this value. C1 is equal to 5, B2 is equal to 7 minus C2 is equal to 15 and B1 is equal to -2. अरे कोई ध्यान में आ रहा है चमका कि नहीं चमका? अरे आया कि नहीं आया? 15 C2 15 B1 is equal to -2. So 7 5 are 35 minus minus plus 15 दूनी 30. So we'll get 65. So DM is equal to 65. DM किती आला? 65. अरे DM 65, D आला 65, M ची व्हॅल्यू किती? DM upon D. DM upon D. 65 upon 65. व्हॅल्यू आली 1. But anyway, we'll do it. आता DM मिळाला. दुसरा काय काढायचा आपल्याला? We have to calculate dy, right? So इथं मी थोडं असं रब करतो. तुम्ही लिहून घेतला असेल इथे. सो इथं मी DM काढला, तसं मी इथं DN काढतो. DN. N म्हणजे काय येणार? AC. N म्हणजे हा दुसरा आहे. सो AC म्हणजे काय? A1 C2 minus A2 C1. सो A1 C1, A1 C2. A1 किती आहे? A1 7 आहे. C2 is how much? 15 minus A2 किती आहे? 8. C1 किती आहे? 5. 7 5 जा 7 105 -40 8 पंचे 40. बॅलन्स इज 65. म्हणजे DN also is 65, DM also is 65, D is also 65. सो डिटर्मिनंट मेथडने करणं सोपं आहे बघा. सो वी नो, राईट? वी नो M is equal to DM by D. And DM by D, DM is 65 divided by D is 65, so M is equal to 1, right? So we got M is equal to 1. So M is equal to 1. आता M is equal to, M ला आपण काय म्हटलंय? M is equal to 1 upon Y, right? So M is equal to 1 upon Y and that is equal to 1. Taking reciprocal. Taking reciprocal, y is equal to 1. So एक उत्तर मिळालं आपल्याला, y is equal to 1. N is equal to dN upon D. dN is also equal to 65. So 65 divided by 65, that is equal to 1. And N म्हणजे काय घेतलेलं आहे? N is equal to 1 upon X. So N is equal to 1 upon X and that is equal to 1. Taking reciprocal, X is equal to 1. X is equal to 1. So we got the answer. घाबरायचं काय कारण नाही, कन्फ्यूज व्हायचं कारण नाही. प्रश्न बघायचा, प्रश्न विचार करायचा की कशा प्रकारे सिम्प्लिफाय करता येईल अँड स्टार्ट डुईंग द सिम्प्लिफिकेशन. इथं डिटर्मिनंट वापरली. का वापरली डिटर्मिनंट मेथड? कारण ह्याचा कोएफिशियंट प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. मला ह्या पद्धतीने करता येत नाही इमिजिएटली. सो आय फॉलोड द डिटर्मिनंट मेथड. सो राईट डाऊन. लिनियर इक्वेशन प्रॉब्लेम सेट 1. बुकच्या शेवटी दिलेला जो प्रॉब्लेम सेट असतो त्याचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतोय. त्यातला 6वा सेक्शन आणि त्यातला लास्ट क्वेश्चन 5 दॅट वे आर सॉल्विंग. सगळे ट्रिकी प्रश्न आहेत, पण थोडासा विचार केला तर यू कॅन सॉल्व व्हेरी वेल. थोडं आपण या प्रश्नाकडे बघितलं. इथं 3x मायनस प्लस 4y आहे, इथं 3x प्लस 4y आहे, इथं 2x मायनस 3y आहे, 2x मायनस 3y आहे. सो नॅचरली आपण याला कन्व्हर्ट करू शकतो.
दिस इज नॉट अ लिनियर इक्वेशन. हे लिनियर इक्वेशन आहे का? नाही आहे. कन्वर्ट करू शकतो. पण इथं नुसता डिनॉमिनेटर नुसता एक्स आहे का? आतापर्यंत आपण जी उदाहरणं बघितली ती अशी होती बघा. 2/x + 3/y = अशी होती उदाहरणं. म्हणजे डिनॉमिनेटरला फक्त आयदर एक्स होता किंवा वाय होता. पण आता तसं राहिलेलं नाही आहे. त्याचं 3x + 4y आहे. म्हणजे डिनॉमिनेटर थोडंसं जरासं कॉम्प्लिकेशन्स आहेत, थोडं काम एक्स्ट्रा आहे, थोडं मॅथमॅटिक्स थोडं आपल्याला जास्त काम करायला लागेल. सो बट नथिंग टू वरी अबाउट, वी कॅन सॉल्व. सो पहिला आपण काय करू, 1/3x + 4y ला पहिला m मानू अँड 1/2x - 3y ला n मानू आणि पहिला उत्तर शोधून काढू पहिला याचं. करेक्ट. सो m आणि n चं उत्तर काढू. m आणि n चं उत्तर काढलं की आपल्याला परत इक्वेशन मिळणार आहे आणि आपल्याला परत सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. सो व्हॉट विल गेट, सो दिस इज 1/2m. सो यू विल गेट 1/2 into m प्लस इथं अगेन 1/2. दिस इज 1/2. बघतो जरा चेक करतो. दिस इज नॉट, आय हॅव मेड अ मिस्टेक. दिस इज 5 आहे. दिस इज 5. This is a 5. Yes, this is a 5. So this is not. So 1/5n, that is equal to 1/4. Simplify करूया याला, right? So how we can simplify? We can multiply, or let it be like this way. Let it be like this way, right? So, or I can say 20. I can multiply by 20. इथं जर आलं काय येईल आपल्याला, दिस इज इक्वल टू 5m - 2n इज इक्वल टू -3/2. ह्याला आपण 20 ने मल्टिप्लाय करू. सो मल्टिप्लाइंग बाय 20 LCM काढलेला आहे. मल्टिप्लाइंग बाय 20, राईट. सो व्हॉट विल गेट इफ आय मल्टिप्लाय हिअर बाय 20, देन आय विल गेट हिअर 10m plus 4n, and that is equal to 5. So I'll say this is the first equation I got. इथं काय करू याला, सो बघायला 5 4 जा 20 हा LCM आलायचा. सो 20 ने मल्टिप्लाय केलं सो दॅट फ्रॅक्शन 1/4 फ्रॅक्शन सारखे किंवा रॅशनल नंबर्स यायला नकोत, इरॅशनल नंबर्स. सो म्हणून असं हे लिहिलेलं आहे. सो याला आपण जर 20 ने मल्टिप्लाय केलं 10m + 4n इज इक्वल टू 5. हे कळते तुम्हाला ना, कळायलाच पाहिजे. इथं काय करूया, इथं मल्टिप्लाइंग बाय 2, 2 ने मल्टिप्लाय करू. व्हॉट विल गेट, 2 ने सगळ्याला मल्टिप्लाय केलं इथं काय मिळेल आपल्याला, परत विल गेट 10m - 2 to the 4n, and that is equal to -3. So this is second equation. If you see this equation, you will observe this is 10m. If you subtract, then it's quite easy for you, right? So if you subtract, what will get? Minus the killer is the mar diya. This is minus the plus. So this is going to be 8n is equal to 5 + 3 8. So n you will get 1. N you will get 1. आता n जर 1 मिळाला, राईट, सो यू कॅन कॅल्क्युलेट m. सो लेट अस पुट दिस व्हॅल्यू 10m + 4 × 1. n ची व्हॅल्यू किती आहे, 1 इज इक्वल टू 5. सो 10m इज इक्वल टू 5 मायनस हे 4 आहे, दिस इज गोइंग टू बी 1. हा 4 इकडे घेतला 1 झाला. सो m इज इक्वल टू 1/10. अरे आया कि नहीं आया, अरे आया कि नहीं आया, चमका कि नहीं चमका. सिंपल आलं उत्तर. m आणि n मिळाले, प्रश्न संपला का, नाही. आता m म्हणजे काय पहिला बघू. m इज इक्वल टू व्हॉट, 1/3x + 4y, करेक्ट. आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ m, दॅट इज इक्वल टू 1/10. सो वी कॅन टेक रेसिप्रोकल नाव. हे बघितल्यावर कळते ना आपल्याला.
की याचा रेसिप्रोकल घ्यायला पाहिजे. सो वी कॅन से टेकिंग रेसिप्रोकल. काय मिळेल आपल्याला? विल गेट 3x plus 4y is equal to 10. So this is the third equation we got. 3x plus 4y is equal to 10. आता n ची व्हॅल्यू किती आहे? 1. सो n ची व्हॅल्यू किती आहे? सो n. बट n is equal to how much? 1 upon 2x minus 3y, 2x minus 3y, and that is equal to 1. हा 1 म्हणजे 1 upon 1 आहे. So we can take reciprocal. So taking reciprocal, right? काय उत्तर मिळेल आपल्याला? हा उलटा करू याला. So 2x minus 3y is equal to 1, and this is the fourth equation we got. आता परत आपल्याला दोन इक्वेशन्स मिळालेत. काय केलं बघा आपण याची व्हॅल्यू टाकली m, याची व्हॅल्यू टाकली n. m आणि n च्या व्हॅल्यू काढल्या सिंपल बाय इलिमिनेशन मेथड. m म्हणजे काय आपण ॲश्युम केलेलं आहे, त्याच्यावरून आपल्याला हे इक्वेशन मिळालं. n म्हणजे काय? 1 upon 2x minus 3y is equal to 1 upon 1 म्हणजे 2x minus 3y is equal to 1. आता आपल्याला ही दोन इक्वेशन मिळालेली आहेत. सो दीज इक्वेशन्स यांचे कोएफिशियंट काय कॉमन आहेत का? नाही आहेत. इक्वल आहेत का? नाही आहेत. सो दिस वी कॅन सॉल्व बाय either calculating by by LCM method or by determinant method. So let us do by by standard method. So ह्याला काय करू? ह्याला इथं 2x आहे तर 3x आहे. ह्याला 2 ने मल्टिप्लाय करू, ह्याला 3 ने मल्टिप्लाय करू. किंवा इथं 4y आहे, इथं -3y आहे, ह्याला 3 ने मल्टिप्लाय करू. सो हिअर मल्टिप्लाइंग बाय 3 आणि ह्याला कितीने मल्टिप्लाय करू? ह्याला 4 ने मल्टिप्लाय करू. म्हणजे LCM झाला की नाही? मल्टिप्लाइंग बाय 4. इथं +4y आहे, इथं -3y आहे. आपल्याला एक इलिमिनेट करायचं आहे. म्हणजे yचा हा जो कोएफिशियंट आहे तो आपल्याला असा पाहिजे आहे की या yच्या कोएफिशियंट एवढा, सो दॅट वी कॅन इलिमिनेट. म्हणून ह्याला काय केलं? 4 ला मल्टिप्लाय केलं 3 नी आणि ह्या 3 ला मल्टिप्लाय केलं 4 नी. So what we'll get? Multiplying by 3, so we'll get 9x plus 12y is equal to 30. 3 ने मल्टिप्लाय केला. आता याला 4 ने मल्टिप्लाय करायचं आहे. So what we'll get? 4 to the 8x minus 4 to the 12y and 4 1 the 4. आता इथं प्लस आणि मायनस आहे. We can do addition. plus 12y ने 12y को मार दिया. 9 plus 8 17x and that is equal to 30 plus 4 that is equal to 34. So we'll get the value x is equal to 2. बघा x ची व्हॅल्यू किती मिळाली? 2. 34 divided by 17, x is equal to 2. Now this value putting x is equal to 2 in कोणत्या इक्वेशन मध्ये घालू आपण? We'll put in this equation. या इक्वेशन मध्ये घालू. in इक्वेशन 4 काय मिळते बघूया. इथे करू 2 into 2 minus 3y is equal to 1. So 4 minus 3y is equal to 1. So हा 4 या साईडला घेऊ. So minus 3y is equal to -3. minus 3y is equal to हा 4 इकडे गेला तर -4 होणार. 1 minus 4 -3. माइनस ने माइनस को मार दिया. 3y is equal to 3. So y is equal to 1. So we got answer y is equal to 1 and x is equal to 2. एवढा मोठा क्वेश्चन वाटत होता आपल्याला, पण अगदी आपण 5 मिनिटांमध्ये सोडवला. आपली कन्सेप्ट सिंपल आहे. ह्याला कन्वर्ट करून घ्या. पहिला कन्वर्ट करून घेतलं m आणि n च्या फॉर्ममध्ये. दोन इक्वेशन्स मिळाली, इलिमिनेशन केलं. वी गॉट द आन्सर फॉर m and n. m ला आपण काय अश्युम केलं होतं त्यासमोर व्हॅल्यू टाकली, रेसिप्रोकल घेतले. परत आपल्याला एक इक्वेशन मिळालं, इक्वेशन नंबर 3. n ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, त्याचा रेसिप्रोकल केला, आपल्याला उत्तर मिळालं. अँड देन वेन वी गॉट दिस 2 इक्वेशन्स, आपण सिम्पली याचा LCM घेऊन आपण वी कॅल्क्युलेटेड x and y. सो बेसिकली लिनियर इक्वेशन्स ही सोपी असतात, पण आपल्याला बघायचा दृष्टिकोन पाहिजे. वी शुड हॅव टू हॅव दॅट पर्टिक्युलर माइंडसेट, दॅट पर्टिक्युलर व्ह्यू
टू सॉल्व दॅट क्वेश्चन. म्हणजे आपण कसं त्याला बदलता येईल, आपल्याला कसं सिम्प्लिफाय करता येईल, दॅट यू शुड नो. राईट? I hope you understood this session. If you like my teaching, subscribe to my channel. If not, press the bell button to get the notification. Inform your friends, give comments, give your doubts so I can help you out. Share this my channel, and thank you very much.